तलाठी भरती 2026 महाराष्ट्र लोकसेवा आयोग मोफत प्रशिक्षण विद्या भारती पुणे यूट्यूब चॅनेल नोंदणी करा 7 प्रकाश वाघ यूट्यूब तलाठी भरती 2026 मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान नोट्स आणि 25,000 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे मराठी व्याकरण पाठ 12 अव्यय अव्यय हा मराठी व्याकरणातील एक महत्त्वाचा शब्दप्रकार आहे ज्या शब्दाचे रूप लिंग वचन पुरुष किंवा विभक्तीनुसार बदलत नाही त्या शब्दाला अव्यय असे म्हणतात अव्यय शब्द वाक्यात क्रिया संबंध भावना किंवा जोडणी स्पष्ट करण्याचे कार्य करतात हे शब्द वाक्याचा अर्थ अधिक स्पष्ट प्रभावी आणि सुसंगत बनवतात उदाहरणार्थ राम आज शाळेत गेला या वाक्यात आज हा शब्द वेळ दर्शवितो त्यामुळे तो अव्यय आहे त्याचप्रमाणे राम आणि श्याम मित्र आहेत या वाक्यात आणि हा शब्द दोन शब्द जोडण्याचे कार्य करतो मराठी व्याकरणात अव्ययाचे मुख्य 4 प्रकार मानले जातात क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय क्रियेबद्दल माहिती देतात उभयान्वयी अव्यय दोन शब्द किंवा वाक्ये जोडतात शब्दयोगी अव्यय संबंध दर्शवितात तर केवलप्रयोगी अव्यय भावना व्यक्त करतात अव्ययामुळे भाषा अधिक सुंदर प्रभावी आणि अर्थपूर्ण बनते त्यामुळे मराठी भाषेच्या शुद्ध लेखन आणि संभाषणासाठी अव्ययाचे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे मराठी व्याकरण पाठ 12 अव्ययाची संकल्पना आणि व्याख्या अव्ययाची संकल्पना मराठी व्याकरणात अव्यय हा शब्द अत्यंत महत्त्वाचा मानला जातो अव्यय म्हणजे असा शब्द की ज्यामध्ये लिंग वचन पुरुष किंवा विभक्ती यांनुसार कोणताही बदल होत नाही इतर शब्दांप्रमाणे त्याचे रूप बदलत नसल्यामुळे त्याला अव्यय असे म्हणतात अव्यय शब्द वाक्यातील अर्थ अधिक स्पष्ट प्रभावी आणि सुबोध करण्याचे कार्य करतात हे शब्द मुख्यतः क्रियापद विशेषण किंवा संपूर्ण वाक्याशी संबंधित अर्थ व्यक्त करतात उदाहरणे तो आज शाळेत गेला ती हळू बोलते राम आणि श्याम मित्र आहेत वरील वाक्यांतील आज हळू आणि हे शब्द अव्यय आहेत अव्ययाची व्याख्या ज्या शब्दाचे रूप लिंग वचन पुरुष किंवा विभक्तीनुसार बदलत नाही त्या शब्दाला अव्यय असे म्हणतात अव्यय शब्द वाक्यात क्रिया संबंध जोडणी किंवा भावना व्यक्त करण्याचे कार्य करतात मराठी व्याकरण पाठ 12 अव्ययाची वैशिष्ट्ये आणि प्रकार अव्ययाची वैशिष्ट्ये अव्यय शब्दांचे रूप बदलत नाही बी लिंग वचन पुरुष किंवा विभक्तीचा परिणाम त्यांच्यावर होत नाही सी हे शब्द वाक्याचा अर्थ स्पष्ट करण्यास मदत करतात डी अव्यय शब्द वाक्य जोडणे प्रश्न विचारणे नकार दर्शवणे उद्गार व्यक्त करणे इत्यादी कार्य करतात ई अव्यय स्वतंत्र अर्थ व्यक्त करू शकतात किंवा इतर शब्दांशी संबंध दर्शवू शकतात अव्ययाचे प्रकार मराठी व्याकरणात अव्ययाचे मुख्य 4 प्रकार मानले जातात 1 क्रियाविशेषण अव्यय 2 उभयान्वयी अव्यय 3 शब्दयोगी अव्यय 4 केवलप्रयोगी अव्यय मराठी व्याकरण पाठ 12 क्रियाविशेषण अव्यय आणि प्रकार क्रियाविशेषण अव्यय व्याख्या जे अव्यय क्रियापदाबद्दल विशेष माहिती देतात त्यांना क्रियाविशेषण अव्यय म्हणतात हे क्रिया कशी कधी कुठे किती प्रमाणात घडते हे स्पष्ट करतात उदाहरणे राम जलद धावतो ती आज आली मुलं बाहेर खेळत आहेत क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार काळवाचक आज उद्या काल स्थळवाचक येथे तेथे वर प्रकारवाचक हळू जोरात परिमाणवाचक खूप फार प्रश्नवाचक कधी कुठे नकारवाचक नाही मुळीच नाही
मराठी व्याकरण पाठ 12 क्रियाविशेषण अव्ययचे प्रकार. क्रियाविशेषण अव्ययचे प्रकार. काळवाचक क्रियाविशेषण अव्यय. स्थळवाचक क्रियाविशेषण अव्यय. प्रकारवाचक क्रियाविशेषण अव्यय. परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. प्रश्नवाचक क्रियाविशेषण अव्यय. नकारवाचक क्रियाविशेषण अव्यय. मराठी व्याकरण पाठ 12 क्रियाविशेषण अव्यय. काळवाचक आणि स्थळवाचक अव्यय. काळवाचक अव्यय. जे अव्यय क्रिया घडण्याचा काळ किंवा वेळ दर्शवितात त्यांना काळवाचक अव्यय असे म्हणतात. हे कधी, केव्हा, किती वेळा अशा प्रश्नांची उत्तरे देतात. उदाहरणे: आज, उद्या, काल, नेहमी. वाक्य: मी आज शाळेत गेलो. 2 स्थळवाचक अव्यय. जे अव्यय क्रिया घडण्याचे ठिकाण किंवा स्थान दर्शवितात त्यांना स्थळवाचक अव्यय असे म्हणतात. हे कुठे, कोठे, कुठून अशा प्रश्नांची उत्तरे देतात. उदाहरणे: येथे, तेथे, वर, बाहेर. वाक्य: मुलं बाहेर खेळत आहेत. मराठी व्याकरण पाठ 12 क्रियाविशेषण अव्यय. काळवाचक आणि स्थळवाचक अव्यय. 1. काळवाचक अव्यय. जे अव्यय क्रिया घडण्याचा काळ किंवा वेळ दर्शवितात त्यांना काळवाचक अव्यय असे म्हणतात. हे कधी, केव्हा, किती वेळा अशा प्रश्नांची उत्तरे देतात. उदाहरणे: आज, उद्या, काल, नेहमी. वाक्य: मी आज शाळेत गेलो. 2 स्थळवाचक अव्यय. जे अव्यय क्रिया घडण्याचे ठिकाण किंवा स्थान दर्शवितात त्यांना स्थळवाचक अव्यय असे म्हणतात. हे कुठे, कोठे, कुठून अशा प्रश्नांची उत्तरे देतात. उदाहरणे: येथे, तेथे, वर, बाहेर. वाक्य: मुलं बाहेर खेळत आहेत. मराठी व्याकरण पाठ 12 क्रियाविशेषण अव्यय. प्रश्नवाचक आणि नकारवाचक अव्यय. 5 प्रश्नवाचक अव्यय. जे अव्यय प्रश्न विचारण्यासाठी वापरले जातात त्यांना प्रश्नवाचक अव्यय असे म्हणतात. हे कधी, कुठे, कसा, किती अशा प्रश्नांची रचना करतात. उदाहरणे: कधी, कुठे, कसा, किती. वाक्य: तू कधी आला. 6 नकारवाचक अव्यय. जे अव्यय क्रियेला नकार दर्शवितात त्यांना नकारवाचक अव्यय असे म्हणतात. हे नाही, कधीच नाही, मुळीच नाही अशा प्रकारचा नकार व्यक्त करतात. उदाहरणे: नाही, कधीच नाही, मुळीच नाही. वाक्य: मी हे काम नाही केले. मराठी व्याकरण पाठ 12 उभयान्वयी अव्यय. 5 उभयान्वयी अव्यय. जे अव्यय 2 शब्द, वाक्ये किंवा वाक्यांश यांना जोडतात त्यांना उभयान्वयी अव्यय म्हणतात. उदाहरणे: राम आणि श्याम मित्र आहेत. तो गरीब पण प्रामाणिक आहे. अभ्यास करा म्हणून यश मिळेल. उभयान्वयी अव्ययचे प्रकार. समुच्चयबोधक आणि व तसेच. विकल्पबोधक किंवा अथवा. विरोधदर्शक पण, परंतु. परिणामबोधक म्हणून, त्यामुळे. मराठी व्याकरण पाठ 12 उभयान्वयी अव्ययचे प्रकार. समुच्चयबोधक आणि विकल्पबोधक. 1. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय. जे उभयान्वयी अव्यय 2 शब्द, वाक्ये किंवा वाक्यांश यांना जोडण्याचे कार्य करतात त्यांना समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरणे: आणि, व, तसेच. वाक्य: राम आणि श्याम मित्र आहेत. 2 विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. जे उभयान्वयी अव्यय पर्याय किंवा निवड दर्शवितात त्यांना विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरणे: किंवा, अथवा, किंवा. वाक्य: तू चहा किंवा कॉफी घे.
मराठी व्याकरण पाठ 12 उभयान्वयी अव्ययचे प्रकार. विरोधदर्शक आणि परिणामबोधक. 3. विरोधदर्शक उभयान्वयी अव्यय. जे उभयान्वयी अव्यय दोन वाक्यांमधील विरोध किंवा भिन्नता दर्शवितात त्यांना विरोधदर्शक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरणे: पण, परंतु, मात्र. वाक्य: तो गरीब पण प्रामाणिक आहे. 4. परिणामबोधक उभयान्वयी अव्यय. जे उभयान्वयी अव्यय एखाद्या कृतीचा परिणाम किंवा निष्कर्ष दर्शवितात त्यांना परिणामबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरणे: म्हणून, त्यामुळे, म्हणूनच. वाक्य: त्याने खूप अभ्यास केला म्हणून तो प्रथम आला. मराठी व्याकरण पाठ 12 शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. व्याख्या: जे अव्यय नाम किंवा सर्वनामानंतर येऊन त्या शब्दांचा इतर शब्दांशी संबंध दर्शवतात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. बी. उदाहरणे: आई, घराच्या समोर बाग आहे. तू, शाळेच्या आत विद्यार्थी आहे. नदीच्या काठी झाडे आहे. सी. काही महत्वाचे शब्दयोगी अव्यय. समोर, मागे, जवळ, वर, खाली, आत, बाहेर, काठी, पलीकडे इत्यादी. मराठी व्याकरण पाठ 12 शब्दयोगी अव्ययची वैशिष्ट्ये. शब्दयोगी अव्ययची वैशिष्ट्ये. 1. हे नाम किंवा सर्वनामानंतर येतात. 2. हे दोन शब्दांमधील संबंध स्पष्ट करतात. 3. त्यांचे रूप बदलत नाही. 4. हे मुख्यतः स्थान, दिशा, काल, कारण किंवा संबंध दर्शवितात. 5. वाक्याचा अर्थ स्पष्ट आणि सुसंगत बनवतात. मराठी व्याकरण पाठ 12 शब्दयोगी अव्ययचे प्रकार. स्थळदर्शक शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्ययचे प्रकार. शब्दयोगी अव्यय अनेक प्रकारे वापरले जातात. त्यांचे मुख्य प्रकार पुढील प्रमाणे आहेत. स्थळदर्शक शब्दयोगी अव्यय. जे स्थान किंवा जागा दर्शवितात. उदाहरणे: समोर, मागे, वर, खाली, जवळ, आत, बाहेर. वाक्ये: घराच्या मागे बाग आहे. पुस्तक टेबलाच्या वर ठेवले आहे. मराठी व्याकरण पाठ 12 शब्दयोगी अव्ययचे प्रकार. दिशादर्शक, कालदर्शक शब्दयोगी अव्यय. 2. दिशादर्शक शब्दयोगी अव्यय. जे दिशा किंवा हालचाल दर्शवितात. उदाहरणे: कडे, पासून, पर्यंत, दिशेने. वाक्ये: तो गावाकडे गेला. शाळेपासून घर दूर आहे. 3. कालदर्शक शब्दयोगी अव्यय. जे वेळ किंवा काल दर्शवितात. उदाहरणे: नंतर, आधी, पर्यंत. वाक्ये: जेवणानंतर मी अभ्यास करतो. परीक्षेआधी तयारी करा. मराठी व्याकरण पाठ 12 शब्दयोगी अव्ययचे प्रकार. कारणदर्शक शब्दयोगी अव्यय. 4. कारणदर्शक शब्दयोगी अव्यय. जे कारण किंवा हेतू दर्शवितात. उदाहरणे: आई, मुळे. तू, करिता. साठी. वाक्ये: अ. पावसामुळे सामना बंद झाला. बी. देशासाठी सैनिक लढतात. मराठी व्याकरण पाठ 12 शब्दयोगी अव्यय ओळखण्याची पद्धत. शब्दयोगी अव्यय ओळखण्याची पद्धत. 1. वाक्यातील नाम किंवा सर्वनाम शोधा. 2. त्या शब्दानंतर आलेला संबंध दर्शविणारा शब्द पहा. जर तो शब्द स्थान, दिशा, कारण किंवा वेळ दर्शवत असेल तर तो शब्दयोगी अव्यय असतो. उदाहरण: राम शाळेच्या समोर उभा आहे. समोर हा शब्द शाळा आणि उभा आहे यांच्यातील संबंध दर्शवतो. शब्दयोगी अव्ययचे उपयोग. वाक्यातील शब्दांचा संबंध स्पष्ट करणे. स्थान, दिशा, कारण किंवा वेळ दर्शविणे. वाक्य अधिक स्पष्ट आणि प्रभावी बनविणे. भाषेतील सुसंगती वाढविणे.
मराठी व्याकरण पाठ 12 शब्दयोगी अव्यय उपयोग उदाहरण. शब्दयोगी अव्यय उपयोग उदाहरण. समोर या शब्दयोगी अव्ययचा स्थान म्हणून उपयोग करतात. उदाहरण, घराच्या समोर झाड आहे. मागे या शब्दयोगी अव्ययचा स्थान म्हणून उपयोग करतात. उदाहरण, शाळेच्या मागे मैदान आहे. जवळ या शब्दयोगी अव्ययचा स्थान म्हणून उपयोग करतात. उदाहरण, माझ्या जवळ पुस्तक आहे. पासून या शब्दयोगी अव्ययचा दिशा सुरुवात म्हणून उपयोग करतात. उदाहरण, पुण्यापासून मुंबई दूर आहे. पर्यंत या शब्दयोगी अव्ययचा मर्यादा म्हणून उपयोग करतात. उदाहरण, सकाळपासून संध्याकाळपर्यंत अभ्यास करा. मुळे या शब्दयोगी अव्ययचा कारण म्हणून उपयोग करतात. उदाहरण, पावसामुळे सामना थांबला. साठी या शब्दयोगी अव्ययचा हेतू म्हणून उपयोग करतात. उदाहरण, देशासाठी बलिदान द्या. मराठी व्याकरण पाठ 12 शब्दयोगी अव्यय आणि विभक्ती संबंध. मराठी व्याकरणात शब्दयोगी अव्यय आणि विभक्ती हे दोन्ही शब्दांमधील संबंध स्पष्ट करण्याचे कार्य करतात, परंतु त्यांची रचना आणि उपयोग वेगळा असतो. शब्दयोगी अव्यय हे स्वतंत्र शब्द असतात आणि ते नाम किंवा सर्वनामानंतर येऊन संबंध दर्शवितात. उदाहरणार्थ, घराच्या समोर झाड आहे या वाक्यात समोर हा स्वतंत्र शब्द आहे, त्यामुळे तो शब्दयोगी अव्यय आहे. त्याचप्रमाणे जवळ, मागे, आत, बाहेर हेही शब्दयोगी अव्यय आहेत. विभक्ती मात्र स्वतंत्र शब्द नसून त्या नाम किंवा सर्वनामाला जोडल्या जाणाऱ्या प्रत्ययरूप असतात. त्या शब्दाचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध स्पष्ट करतात. उदाहरणार्थ, रामाने पुस्तक वाचले या वाक्यात ने हा तृतीया विभक्तीचा प्रत्यय आहे. तसेच ला, ची, चा, चे, मध्ये इत्यादी विभक्ती प्रत्यय म्हणून वापरले जातात. त्यामुळे शब्दयोगी अव्यय हे स्वतंत्र अविकारी शब्द असतात, तर विभक्ती या नामाला जोडल्या जाणाऱ्या प्रत्ययरूप असतात. शब्दयोगी अव्यय. आई स्वतंत्र शब्द असतो. तू नामानंतर वेगळा लिहिला जातो. थ्री उदाहरणे, समोर, जवळ, मागे. फोर संबंध स्पष्ट करतो. वी अव्यय प्रकारात मोडतो. विभक्ती प्रत्यय रूप असते. नामाला जोडून लिहिली जाते. उदाहरणे, ने, ला, ची. संबंध स्पष्ट करते. नामाच्या रूपांतराशी संबंधित असते. मराठी व्याकरण पाठ 12 केवलप्रयोगी अव्यय. केवलप्रयोगी अव्यय. व्याख्या. जे अव्यय अचानक भावना, आनंद, दुःख, आश्चर्य किंवा उद्गार व्यक्त करतात त्यांना केवलप्रयोगी अव्यय म्हणतात. उदाहरणे, अरे, तू येथे कसा? वा, किती सुंदर दृश्य आहे. आहाहा, किती छान गाणे आहे. भावना दर्शविणारे काही शब्द. आनंद, वा, आहाहा. दुःख, करे रे. आश्चर्य, धरे, बापरे. तिरस्कार, छी. मराठी व्याकरण पाठ 12 केवलप्रयोगी अव्ययची संकल्पना. केवलप्रयोगी अव्ययची संकल्पना. मराठी व्याकरणातील अव्ययाचा एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे केवलप्रयोगी अव्यय होय. केवलप्रयोगी म्हणजे स्वतंत्रपणे वापरले जाणारे शब्द जे अव्यय अचानक मनातील भावना, आश्चर्य, आनंद, दुःख, राग, तिरस्कार किंवा हाक व्यक्त करतात त्यांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात. हे शब्द बहुधा उद्गाराच्या स्वरूपात वापरले जातात. त्यामुळे त्यांना उद्गार अव्यय असेही म्हणतात. उदाहरणे, वा, किती सुंदर चित्र आहे. अरे रे, माझे पुस्तक हरवले. बापरे, किती मोठा साप आहे. वरील वाक्यांतील वा, अरे रे, बापरे हे केवलप्रयोगी अव्यय आहेत. मराठी व्याकरण पाठ 12 केवलप्रयोगी अव्ययची वैशिष्ट्ये. केवलप्रयोगी अव्ययची वैशिष्ट्ये. 1. हे शब्द भावना व्यक्त करतात. 2. ते स्वतंत्रपणे वापरले जातात. 3. त्यांच्या रूपात कोणताही बदल होत नाही.
4. वाक्यात बहुधा उद्गारचिन्ह वापरले जाते. 5. संभाषण अधिक जिवंत आणि प्रभावी बनवतात. मराठी व्याकरण पाठ 12. आनंददर्शक, दुःखदर्शक केवलप्रयोगी अव्यय. केवलप्रयोगी अव्ययचे प्रकार. केवलप्रयोगी अव्यय भावना किंवा उद्गारानुसार विविध प्रकारचे असतात. 1. जे आनंद, प्रशंसा किंवा समाधान व्यक्त करतात. उदाहरणे: वा, आहाहा, शाब्बास. वाक्ये: वा, तू खूप छान गातोस. शाब्बास, तू प्रथम क्रमांक मिळवला. 2. दुःखदर्शक केवलप्रयोगी अव्यय. जे दुःख, खंत किंवा निराशा व्यक्त करतात. उदाहरणे: अरे रे, हाय, ऐ हाय. वाक्ये: अरे रे, माझा मोबाईल हरवला. हाय, किती मोठे नुकसान झाले. मराठी व्याकरण पाठ 12. आश्चर्यदर्शक, तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय. 3. आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय. जे आश्चर्य किंवा विस्मय व्यक्त करतात. उदाहरणे: अरे, बापरे, ओहो. वाक्ये: बापरे, किती उंच इमारत आहे. अरे, तू येथे कसा. 4. तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय. जे तिरस्कार किंवा घृणा व्यक्त करतात. उदाहरणे: छी, छे. वाक्ये: छी, किती घाण आहे. छे, असे वागणे योग्य नाही. मराठी व्याकरण पाठ 12. संबोधनदर्शक, भीतिदर्शक केवलप्रयोगी अव्यय. 5. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय. जे हाक मारण्यासाठी किंवा संबोधनासाठी वापरले जातात. उदाहरणे: अरे, अगं, अहो. वाक्ये: अहो, इकडे या. अगं, ऐक ना. 6. भीतिदर्शक केवलप्रयोगी अव्यय. जे भीती किंवा घाबरणे व्यक्त करतात. उदाहरणे: अय्यो, बापरे. वाक्ये: अय्यो, साप आला. बापरे, किती जोराचा आवाज आहे. मराठी व्याकरण पाठ 12. केवलप्रयोगी अव्यय ओळखण्याची पद्धत. केवलप्रयोगी अव्यय ओळखण्याची पद्धत. 1. वाक्यात अचानक भावना व्यक्त करणारे शब्द शोधा. 2. त्या शब्दानंतर बहुधा उद्गारचिन्ह येते. जर शब्द आनंद, दुःख, आश्चर्य, भीती किंवा तिरस्कार दर्शवत असेल तर तो केवलप्रयोगी अव्यय असतो. केवलप्रयोगी अव्ययचे उपयोग: मनातील भावना व्यक्त करणे. संभाषण अधिक प्रभावी आणि जिवंत बनवणे. आश्चर्य, आनंद, दुःख, राग इत्यादी भाव स्पष्ट करणे. भाषेतील सौंदर्य वाढविणे. मराठी व्याकरण पाठ 12. केवलप्रयोगी अव्यय उदाहरणे. आनंददर्शक केवलप्रयोगी अव्यय वा, शाब्बास वापरतात त्याने आनंद व्यक्त होतो. दुःखदर्शक केवलप्रयोगी अव्यय अरे रे, हाय वापरतात त्याने दुःख व्यक्त होते. आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय बापरे, अरे वापरतात त्याने आश्चर्य व्यक्त होते. तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय छी, छे वापरतात तिरस्कार व्यक्त होतो. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय हो, अग केवलप्रयोगी अव्यय तो हाक मारण्यासाठी वापरतात. भीतिदर्शक केवलप्रयोगी अव्यय अय्यो, बापरे. भीती केवलप्रयोगी अव्यय ते भीती दर्शनाच्या साठी वापरतात. मराठी व्याकरण पाठ 12. अव्यय ओळखण्याची पद्धत. अव्यय ओळखण्याची पद्धत. 1. वाक्यातील असा शब्द शोधा ज्याचे रूप बदलत नाही. 2. तो शब्द क्रिया, संबंध, जोडणी किंवा भावना व्यक्त करतो का ते पहा. जर शब्द लिंग, वचन किंवा विभक्तीनुसार बदलत नसेल तर तो अव्यय असतो. अव्ययचे उपयोग: वाक्य अधिक स्पष्ट आणि अर्थपूर्ण बनवतात.
दोन वाक्ये किंवा शब्द जोडण्याचे कार्य करतात. भावना, प्रश्न, नकार किंवा संबंध व्यक्त करतात. भाषेतील सौंदर्य आणि प्रभाव वाढवतात. मराठी व्याकरण पाठ 12 अव्ययची उदाहरणे. क्रियाविशेषण अव्ययची उदाहरणे आज, हळू ही आहेत. ती क्रियेची माहिती देतात. उभयान्वयी अव्ययची उदाहरणे आणि व पण ही आहेत, त्याचा उपयोग शब्द वाक्य जोडण्यासाठी करतात. शब्दयोगी अव्ययची उदाहरणे समोर, जवळही आहेत, त्याचा उपयोग संबंध दर्शवण्यासाठी करतात. केवलप्रयोगी अव्ययची उदाहरणे वा, अरे रे ही आहेत, त्याचा उपयोग भावना व्यक्त करण्यासाठी होतो. 50 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे अव्यय. 1. ज्या शब्दाचे रूप बदलत नाही त्या शब्दाला काय म्हणतात? अ. नाम. बी. विशेषण. सी. अव्यय. डी. सर्वनाम. उत्तर सी. अव्यय. स्पष्टीकरण अव्यय शब्द लिंग, वचन किंवा विभक्तीनुसार बदलत नाही. 2. खालीलपैकी अव्यय कोणते? अ. मुलगा. बी. सुंदर. सी. आणि. डी. पुस्तक. उत्तर सी. आणि. स्पष्टीकरण आणि हा अव्यय शब्द आहे. 3. राम आज शाळेत गेला, येथे अव्यय कोणते? अ. राम. बी. आज. सी. शाळेत. डी. गेला. उत्तर बी. आज. स्पष्टीकरण आज हा काळ दर्शविणारा अव्यय आहे. 4. अव्ययचे किती मुख्य प्रकार आहेत? अ. 2. बी. 3. सी. 4. डी. 5. उत्तर सी. 4. स्पष्टीकरण क्रियाविशेषण, उभयान्वयी, शब्दयोगी आणि केवलप्रयोगी. 50 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे अव्यय. 5. जलद हा कोणत्या प्रकारचा अव्यय आहे? अ. उभयान्वयी. बी. शब्दयोगी. सी. क्रियाविशेषण. डी. केवलप्रयोगी. उत्तर सी. क्रियाविशेषण. स्पष्टीकरण जलद क्रियेची पद्धत दर्शविते. 6. राम आणि श्याम मित्र आहेत, येथे उभयान्वयी अव्यय कोणते? अ. राम. बी. आणि. सी. मित्र. डी. आहेत. उत्तर बी. आणि. स्पष्टीकरण आणि दोन शब्द जोडते. 7. वा हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? अ. शब्दयोगी. बी. केवलप्रयोगी. सी. प्रश्नवाचक. डी. स्थळवाचक. उत्तर बी. केवलप्रयोगी. स्पष्टीकरण वा आनंद व्यक्त करते. 8. घराच्या समोर झाड आहे, येथे शब्दयोगी अव्यय कोणते? अ. घराच्या. बी. समोर. सी. झाड. डी. आहे. उत्तर बी. समोर. स्पष्टीकरण समोर संबंध दर्शवते. 50 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे अव्यय. 9. खालीलपैकी प्रश्नवाचक अव्यय कोणते? अ. कधी. बी. आज. सी. नाही. डी. वर. उत्तर अ. कधी. स्पष्टीकरण कधी प्रश्न विचारते. 10. तो खूप अभ्यास करतो, येथे परिमाणवाचक अव्यय कोणते? अ. तो. बी. खूप. सी. अभ्यास. डी. करतो. उत्तर बी. खूप. स्पष्टीकरण खूप प्रमाण दर्शवते. 11. बाहेर हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? अ. स्थळवाचक. बी. नकारवाचक. सी. प्रश्नवाचक. डी. परिणामबोधक. उत्तर अ. स्थळवाचक. स्पष्टीकरण बाहेर स्थान दर्शवते. 12. पण हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? अ. विकल्पबोधक. बी. विरोधदर्शक. सी. परिणामबोधक. डी. समुच्चयबोधक. उत्तर बी. विरोधदर्शक. स्पष्टीकरण पण विरोध दर्शवते.
50 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे अव्यय. 13 किंवा हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? अ. विकल्पबोधक. बी. विरोधदर्शक. सी. समुच्चयबोधक. डी. परिणामबोधक. उत्तर अ. विकल्पबोधक. स्पष्टीकरण किंवा पर्याय दर्शवते. 14 म्हणून हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? अ. समुच्चयबोधक. बी. विरोधदर्शक. सी. परिणामबोधक. डी. प्रश्नवाचक. उत्तर सी. परिणामबोधक. स्पष्टीकरण म्हणून परिणाम दर्शवते. 15 अरेरे कोणती भावना व्यक्त करते? अ. आनंद. बी. आश्चर्य. सी. दुःख. डी. राग. उत्तर सी. दुःख. स्पष्टीकरण अरेरे दुःख दर्शवते. 16 तो उद्या येईल येथे काळवाचक अव्यय कोणते? अ. तो. बी. उद्या. सी. येईल. डी. नाही. उत्तर बी. उद्या. स्पष्टीकरण उद्या वेळ दर्शवते. 50 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे अव्यय. 17 तो हळू चालतो येथे प्रकारवाचक अव्यय कोणते? अ. तो. बी. हळू. सी. चालतो. डी. नाही. उत्तर बी. हळू. स्पष्टीकरण हळू चालण्याची पद्धत दर्शवते. 18 अहो हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? अ. आनंददर्शक. बी. संबोधनदर्शक. सी. दुःखदर्शक. डी. भीतीदर्शक. उत्तर बी. संबोधनदर्शक. स्पष्टीकरण अहो हाक मारण्यासाठी वापरतात. 19 छी कोणती भावना दर्शवते? अ. आनंद. बी. तिरस्कार. सी. आश्चर्य. डी. भीती. उत्तर बी. तिरस्कार. स्पष्टीकरण छी तिरस्कार व्यक्त करते. 20 जवळ हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? अ. शब्दयोगी. बी. केवलप्रयोगी. सी. प्रश्नवाचक. डी. नकारवाचक. उत्तर अ. शब्दयोगी. स्पष्टीकरण जवळ संबंध दर्शवते. 50 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे अव्यय. 21 तो कधी आला येथे प्रश्नवाचक अव्यय कोणते? अ. तो. बी. कधी. सी. आला. डी. नाही. उत्तर बी. कधी. स्पष्टीकरण कधी प्रश्न विचारते. 22 नाही हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? अ. नकारवाचक. बी. स्थळवाचक. सी. प्रश्नवाचक. डी. समुच्चयबोधक. उत्तर अ. नकारवाचक. स्पष्टीकरण नाही नकार दर्शवते. 23 वा. किती सुंदर चित्र आहे येथे केवलप्रयोगी अव्यय कोणते? अ. किती. बी. सुंदर. सी. वा. डी. चित्र. उत्तर सी. वा. स्पष्टीकरण वा आनंद व्यक्त करते. 24 राम व श्याम आले येथे उभयान्वयी अव्यय कोणते? अ. राम. बी. व. सी. श्याम. डी. आले. उत्तर बी. व. स्पष्टीकरण व दोन शब्द जोडते. 50 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे अव्यय. 25 घराच्या मागे बाग आहे येथे शब्दयोगी अव्यय कोणते? अ. घराच्या. बी. मागे. सी. बाग. डी. आहे. उत्तर बी. मागे. स्पष्टीकरण मागे स्थान दर्शवते. 26 तो फार वेगाने धावतो येथे परिमाणवाचक अव्यय कोणते? अ. फार. बी. वेगाने. सी. धावतो. डी. तो. उत्तर अ. फार. स्पष्टीकरण फार प्रमाण दर्शवते. 27 आज कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? अ. स्थळवाचक.
बी प्रश्नवाचक, सी काळवाचक, डी नकारवाचक. उत्तर सी काळवाचक. स्पष्टीकरण आज वेळ दर्शवते. 28 तो वर गेला येथे स्थळवाचक अव्यय कोणते? अ तो, बी वर, सी गेला, डी नाही. उत्तर बी वर. स्पष्टीकरण वर स्थान दर्शवते. 50 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे अव्यय. 29 बापरे कोणती भावना व्यक्त करते? अ दुःख, बी आश्चर्य, सी तिरस्कार, डी आनंद. उत्तर बी आश्चर्य. स्पष्टीकरण बापरे आश्चर्य व्यक्त करते. 30 शाब्बास कोणती भावना दर्शवते? अ आनंद, बी भीती, सी तिरस्कार, डी राग. उत्तर अ आनंद. स्पष्टीकरण शाब्बास कौतुक दर्शवते. 31 अथवा हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? अ परिणामबोधक, बी विकल्पबोधक, सी विरोधदर्शक, डी समुच्चयबोधक. उत्तर बी विकल्पबोधक. स्पष्टीकरण अथवा पर्याय दर्शवते. 32 त्यामुळे हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? अ परिणामबोधक, बी समुच्चयबोधक, सी विरोधदर्शक, डी प्रश्नवाचक. उत्तर अ परिणामबोधक. स्पष्टीकरण त्यामुळे परिणाम दर्शवते. 50 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे अव्यय. 33 अग हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? अ संबोधनदर्शक, बी तिरस्कारदर्शक, सी दुःखदर्शक, डी आनंददर्शक. उत्तर अ संबोधनदर्शक. स्पष्टीकरण अग हाक मारण्यासाठी वापरले जाते. 34 तो मुळीच बोलत नाही येथे नकारवाचक अव्यय कोणते? अ तो, बी मुळीच, सी बोलत, डी नाही. उत्तर बी मुळीच. स्पष्टीकरण मुळीच नकार दर्शवते. 35 येथे हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? अ स्थळवाचक, बी काळवाचक, सी प्रश्नवाचक, डी नकारवाचक. उत्तर अ स्थळवाचक. स्पष्टीकरण येथे स्थान दर्शवते. 36 नेहमी हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? अ काळवाचक, बी प्रश्नवाचक, सी परिणामबोधक, डी नकारवाचक. उत्तर अ काळवाचक. स्पष्टीकरण नेहमी वेळ वारंवारता दर्शवते. 50 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे अव्यय. 37 शांतपणे हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? अ प्रकारवाचक, बी प्रश्नवाचक, सी नकारवाचक, डी स्थळवाचक. उत्तर अ प्रकारवाचक. स्पष्टीकरण शांतपणे क्रियेची पद्धत दर्शवते. 38 अरे हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? अ आश्चर्यदर्शक, बी तिरस्कारदर्शक, सी आनंददर्शक, डी परिणामबोधक. उत्तर अ आश्चर्यदर्शक. स्पष्टीकरण अरे आश्चर्य व्यक्त करते. 39 साठी हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? अ केवलप्रयोगी, बी शब्दयोगी, सी प्रश्नवाचक, डी नकारवाचक. उत्तर बी शब्दयोगी. स्पष्टीकरण साठी हेतू दर्शवते. 40 तो घराकडे गेला येथे शब्दयोगी अव्यय कोणते? अ तो, बी घराकडे, सी गेला, डी नाही. उत्तर बी घराकडे. स्पष्टीकरण कडे दिशा दर्शवते. 50 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे अव्यय. 41 आहाहा
कोणती भावना व्यक्त करते? अ. दुःख. बी. आनंद. सी. राग. डी. तिरस्कार. उत्तर बी. आनंद. स्पष्टीकरण. आहाहा आनंद व्यक्त करते. 42 छे हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? अ. आनंददर्शक. बी. तिरस्कारदर्शक. सी. आश्चर्यदर्शक. डी. संबोधनदर्शक. उत्तर बी. तिरस्कारदर्शक. स्पष्टीकरण. छे तिरस्कार दर्शवते. 43 पासून हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? अ. प्रश्नवाचक. बी. शब्दयोगी. सी. नकारवाचक. डी. केवलप्रयोगी. उत्तर बी. शब्दयोगी. स्पष्टीकरण. पासून सुरुवात किंवा अंतर दर्शवते. 44 तो लगेच आला येथे काळवाचक अव्यय कोणते? अ. तो. बी. लगेच. सी. आला. डी. नाही. उत्तर बी. लगेच. स्पष्टीकरण. लगेच वेळ दर्शवते. 50 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे अव्यय. 45 कसा हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? अ. प्रश्नवाचक. बी. नकारवाचक. सी. प्रकारवाचक. डी. परिणामबोधक. उत्तर अ. प्रश्नवाचक. स्पष्टीकरण. कसा प्रश्न विचारते. 46 त्याने अभ्यास केला म्हणून तो पास झाला येथे परिणामबोधक अव्यय कोणते? अ. त्याने. बी. अभ्यास. सी. म्हणून. डी. पास. उत्तर सी. म्हणून. स्पष्टीकरण. म्हणून परिणाम दर्शवते. 47 राम परंतु आला नाही येथे विरोधदर्शक अव्यय कोणते? अ. राम. बी. परंतु. सी. आला. डी. नाही. उत्तर बी. परंतु. स्पष्टीकरण. परंतु विरोध दर्शवते. 48 तो सावकाश चालतो येथे प्रकारवाचक अव्यय कोणते? अ. तो. बी. सावकाश. सी. चालतो. डी. नाही. उत्तर बी. सावकाश. स्पष्टीकरण. सावकाश चालण्याची पद्धत दर्शवते. 50 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे अव्यय. 49 अय्यो कोणती भावना व्यक्त करते? अ. भीती. बी. आनंद. सी. तिरस्कार. डी. प्रश्न. उत्तर अ. भीती. स्पष्टीकरण. अय्यो भीती दर्शवते. 50 अव्ययचे मुख्य कार्य काय आहे? अ. नाम बदलणे. बी. क्रिया संबंध व भावना स्पष्ट करणे. सी. लिंग बदलणे. डी. वचन बदलणे. उत्तर बी. क्रिया संबंध व भावना स्पष्ट करणे. स्पष्टीकरण. अव्यय वाक्याचा अर्थ अधिक स्पष्ट व प्रभावी बनवतात. मोफत प्रशिक्षण. विद्या भारती पुणे यूट्यूब चॅनेल नोंदणी करा. 7. प्रकाश वाघ यूट्यूब. तलाठी भरती 2026. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान. नोट्स आणि 25,000 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे. तलाठी भरती 2026. महाराष्ट्र लोकसेवा आयोग.